राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्र अजूनही सावरलेला नसताना आता या अपघाताभोवती संशयाचे धुके अधिक गडद होऊ लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात थेट सुसाईड बॉम्बर आणि पायलटचे संमोहन यांसारखे शब्द वापरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। अमोल मिटकरी यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना या अपघाताबाबत अनेक तांत्रिक आणि संशयास्पद बाबींवर बोट ठेवलंय। राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत मिटकरींनी शंका उपस्थित केली की अजितदादांच्या विमानात आत्मघातकी बॉम्बरचा हल्ला झाला असावा का? विमानाचा पायलट सुमित कपूर यांनी कोणा संमोहित केले होते का? त्यांना काही आमिष दाखवण्यात आले होते? असा सवाल त्यांनी विचारला आहे। अपघाताच्या काही काळ आधीच डिसेंबर 2025 मध्ये VSR कंपनीनं आपल्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता। ही बाब मिटकरींना अत्यंत संशयास्पद वाटत आहे। आणीबाणीच्या प्रसंगी पायलट मे डे कॉल देतात, मात्र या प्रकरणात तसा कोणताही कॉल दिला गेला नाहीये। विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर पुण्याच्या दिशेनं वळणं शक्य असतानाही तसं का झालं नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातं। ज्या कंपनीच्या विमानानं अजित पवार प्रवास करत होते त्या VSR कंपनीवर मिटकरींनी गंभीर आरोप केलेत। हे विमान वर्षभरापासून नादुरुस्त किंवा बंद असलेल्या स्थितीत होते का? प्रवासाच्या वेळी शेवटच्या क्षणी पायलट का बदलण्यात आले? विमा उतरवण्यामागे कंपनीचा काही पूर्वनियोजित कट होता का? हा केवळ अपघात नसून एक मोठा कट असू शकतो। पायलटला हिप्नोटाईज करून हे कृत्य करायला लावले का, याचा सखोल तपास झाला पाहिजे। या प्रकरणातील गूढ वाढवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे रोहित पवार यांची आगामी पत्रकार परिषद। मिटकरींच्या मते 10 तारखेला होणाऱ्या या परिषदेत रोहित पवार काही महत्त्वाचे पुरावे सादर करू शकतात। दरम्यान मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंगळवारची वेळ मागितली असून ते या सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहेत।